विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमेश डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो मुंबई पोलीस भरतीची आता अंतिम यादी लागलेली आहे, म्हणजेच वेटिंग लिस्ट, ज्याला आपण म्हणतो वेटिंग लिस्ट. ती वेटिंग लिस्ट लागलेली आहे आणि ह्या वेटिंग लिस्टमध्ये किती विद्यार्थी घेतलेले आहेत आणि नवीन पोलीस भरती याच्या संदर्भात आज तुम्हाला पूर्णपणे आजच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नसाल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आता विषय असा आहे की मुंबई पोलीस भरती 2025 वेटिंग लिस्ट देखील संपलेली आहे. जे विद्यार्थी तिथं वेटिंगमध्ये होते त्याला 96 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. ती कुठले कुठले विद्यार्थी आहेत, आपण काल एक व्हॉट्सअप ग्रुपवर यादी टाकली होती आणि ही PDF जी आहे, या PDF मध्ये 96 विद्यार्थ्यांचं नशीब जे आहे ते उजळलेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थी एक एक मार्काने राहिले होते ते विद्यार्थी तिथं लागून गेलेले आहेत. म्हणजे आता त्यांना 18 तारखेपर्यंत तिथं हजर राहायला सांगितलेलं आहे. ते कशासाठी हजर राहायला सांगितलं हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. तर 18 तारखेला काय आहे आणि 17 ते 18 ह्या 2 ते 18, 19 आणि 17 ह्या तारखा दिल्या आहेत. ह्या तारखेला काय दिलेलं आहे की त्यांना आपले संपूर्ण कागदपत्र, म्हणजे आपण जेवढे पोलीस भरतीच्या वेळेस सादर केलेली कागदपत्र होते, म्हणजे त्यांनी जेव्हा तुम्ही भरतीला गेला तेव्हा तुम्हाला जे डॉक्युमेंट तुमचे घेतले होते, समजा 12वी 10वी 12वी, त्यानंतर जर तुम्ही डिग्री सर्टिफिकेट लावलं असेल तर डिग्री सर्टिफिकेट, नंतर MSc जेव्हा तुमचं जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी, ही संपूर्ण गोष्टी जी आहेत ते ओरिजिनल कागदपत्र तुमचे तिथं तपासण्यात येणार आहेत. आणि त्यासाठी हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक गरजेचे आहे. जे विद्यार्थी 96 विद्यार्थी जे आहेत त्यात मुली का आहेत, मुलं का आहेत, त्याच्यामध्ये 2 घटक आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना तिथं बोलवण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी प्रत्येकाला ते मेसेज गेलेला आहे, कारण की जे 96 विद्यार्थी ते वेटिंग लिस्टमध्ये लागलेले त्यांना तो मेसेज गेलेला आहे आणि ते विद्यार्थी हजर होणार आहेत 18 ते 19 तारखेला. आणि त्यांना कुठले कुठले कागदपत्र सांगितले ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांना काय सांगितलेलं आहे तर त्यांच्यासाठी जे तुमचे राहण्यासाठी जे कपडे आहेत, ते म्हणजे जे तुम्ही तिथं मेसचे भाडं आहे, तुमचं संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या परिपत्रकामध्ये आहेत, त्या PDF मध्ये आहेत. आणि ज्याने वाचलाय त्यांना समजून गेलं असेल कशा प्रकारे आहे. आता ही सांगण्यामागचं इतिहास कारण काय आहे की आता ही संपूर्ण पोलीस भरती जी आहे ती 2025ची भरती, म्हणजे आपण जी 25 मध्ये भरती दिली ती भरती आता क्लोज झालेली आहे. आणि या भरतीला आता अखेर पूर्णविराम आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याचे जे निवड यादी झाले आहेत, पुणे झाले, मुंबईत झालं, अंतिम निकाल राहिला होता ते ह्याचा मुंबईचा वेटिंगचा, आणि तो विषय संपलेला आहे. आता मित्रांनो, आपल्या समोर दिसत आहे की नवीन भरती 2025 मध्ये, आता 26 मध्ये जी भरती होणार ती नक्की भरती कधी होणार, किती पद असणार, हे तुम्हाला आज महत्त्वाचा विषय सांगणार. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे की नक्की पोलीस भरती कधी होणार आणि कशासाठी होणार हे तुम्हाला आज पूर्णपणे माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता 2025ची जी भरती झाली होती ती भरती अखेर आज पूर्ण झालेली आहे. आता 2026ला, आता ह्या चालू वर्षामध्ये आपल्याला माहित आहे की नोव्हेंबर हा जो महिना आहे, नोव्हेंबर हा जो महिना आहे, ह्या महिना अत्यंत महत्त्वाचा पोलीस भरतीसाठी मानला जातो. कारण की वर्षानुवर्ष आपण बघितले, आता सलग 3दा पोलीस भरती झालेली आहे. एकदा आपण बघितली, त्यानंतर दुसऱ्यांदा झाली, आता तिसरी भरती झाली. आता तिसऱ्या भरतीमध्ये देखील बघितलं की नोव्हेंबर महिना जो अत्यंत महत्त्वाचा पोलीस भरतीसाठी, ग्रीन अलर्ट, म्हणजे रेड अलर्ट आणि ग्रीन अलर्ट ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा फरक आहे मित्रांनो. आणि हा जो पोलीस भरतीसाठी ग्रीन अलर्ट देणार हा महिना आहे नोव्हेंबर महिना. आणि या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3 महिने जे आहेत पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणजे ह्याच्यावर सप्टेंबर महिना जो आहे त्या पोलीस भरतीसाठी पूर्णपणे आराखडा तयार केला जातो ह्या सप्टेंबरमध्ये. तर मित्रांनो, हा जो सप्टेंबर आहे, ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये काय पोलीस भरतीचा पूर्णपणे आराखडा घेतला जातो. त्यानंतर नोव्हेंबर महिना जो आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे नियोजन केलं जातं. आता सप्टेंबर महिन्यामध्ये काय असतं की पोलीस भरती संदर्भात नवीन GRA लागतो होतात किंवा काय होतात. आता आपल्यापर्यंत जी जागा आली आहेत तर मित्रांनो, आतापर्यंत 20,000 पदं हे आपल्यापर्यंत आलेली आहेत. आणि हे 20,000 पदं ही नक्की कधी भरणार तर नोव्हेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती 100%, म्हणजे 1001% जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला मी जे आता सांगतोय ते तुम्ही परत तुम्हाला खरं म्हणणार की बाबा ह्यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबर महिन्यामध्ये भरती पडणार, ती तशा प्रकारे काय होणार तर नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरायला चालणार, हे देखील लक्षात घ्या. 100% हा पोलीस भरतीचा अंदाज असणार आहे. किंवा ह्याच्यामध्ये जर वेळापत्रक बघितलं पोलीस भरतीचं तर ह्याच्यानुसारच ठरलेलं असतं. हेच म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात, म्हणजेच फॉर्म भरायला सुरू होणार नोव्हेंबर, डिसेंबर. आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जे 3 ते 4 महिने ह्याच्यामध्ये रेड अलर्ट असणार आहे. म्हणजे रेड अलर्ट म्हणजे काय, या महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड देखील होऊ शकतं, लेखी परीक्षा देखील होऊ शकते आणि निकाल देखील लागू शकतो. ह्या गोष्टी असणार आहेत. आणि निकाल जो आहे अंतिम निवड यादी शेवटपर्यंत बघितलं तर जून महिना उजाडणार 2027चा. आता विषय असा आहे की 2027 पर्यंत ही भरती का होणार, कारण की तुम्हाला एक सांगणार 2027 पर्यंत ही भरती पूर्ण करावी लागते 20,000 पदांची. कशामुळं तर लक्षात घ्या, 31 डिसेंबरपर्यंत जेवढी रिक्त पदं होती आपल्याला माहिती आहे की एकूण 25,000 पदांची भरती जी होणार होती त्याच्यामध्ये राज्य सरकारनं काय सांगितलं होतं की गृह विभागानं काय सांगितलं होतं की जेवढे जेवढे पोलीस अधीक्षक कार्यालय आहेत, पोलीस स्टेशन आहेत, त्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची या जी रिक्त पदांची
यादी मागवण्यात आली होती. आणि रिक्त पदांची यादी जर बघितली तर आपण गेल्या महिन्यापूर्वी किंवा 8-15 दिवसाखाली एक न्यूज बघितली होती आणि एक परिपत्रक देखील वाचलं होतं, किती पदं रिक्त आहेत, तर 25,000 पदं रिक्त आहेत. आणि एकट्या पोलीस कॉन्स्टेबलची 20,000 पदं आहेत मित्रांनो. पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे कुठलं, त्यात चालक आला, हवालदार आला, त्यानंतर बॅट्समन आला, एवढ्यांची 20,000 पदं रिक्त आहेत, पुरुष आणि महिलांची मिळून. मग आता 20,000 पदं रिक्त असल्यामुळे काय होणार आहे की 2027 पर्यंतची यादी 1 ते डिसेंबरपर्यंत नवीन भरती प्रक्रिया करणे ह्याच्यामध्ये बंधनकारक आहे. आता 1 ते डिसेंबरपर्यंत म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2027ला काय आपल्या भारत देशात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कुंभमेळा आहे. आणि ह्या कुंभमेळा सर्वांना माहिती आहे. कुंभमेळा गेल्या वर्षी प्रयागराजला झाला होता उत्तर प्रदेशमध्ये. आणि आता हा कुंभमेळा नाशिक या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया ही राबवण्यात राज्य सरकार व्यस्त आहे. आणि आता इलेक्शन तर तुम्ही विचार केला की किंवा तुम्ही म्हणताल आता इलेक्शन लागणार किंवा काय होणार, तर मित्रांनो निवडणूक जी आहे ती 2028 किंवा 29ला लागू शकते. 2028 ह्या 2 वर्षात डिफरन्स आहे. त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया अजून एकदा महाराष्ट्राचे जेवर देवाभाऊ आहेत म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, हे ह्या दोघांची जोर टीम आहे तोपर्यंत आपल्या राज्य शासनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या भरत्या आहेत. लक्षात घ्या, आतापर्यंत जेवढ्या भरती प्रक्रिया काढली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्या मोठ्या भरती प्रक्रिया झाली जेवढी झाली आहे ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच झालेली. इथून पुढे देखील त्यांचं अजून 1-2 वर्ष नेतृत्व राहणार आहे. त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया आपल्याला मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्येच आपण हात धुवून घ्यायचे, कशा प्रकारे हात धुवून घ्यायचे, तर मित्रांनो हे मोठ्या प्रमाणात 20,000 पदांची भरती 100% होणार हे देखील लक्षात घ्या. कारण की तुम्हाला आता बघायचं की पोलीस भरतीची वेटिंग लिस्ट संपलेली आहे. आता संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगितलेली ती तुम्हाला पटली असेल तर तुम्ही आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि जेणेकरून जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपले यूट्यूब चॅनल शेअर करा. कारण की त्यांना काय होतं, ज्या विद्यार्थ्याला माहिती नसते की भरती प्रक्रिया कधी होणार आहे, काय होणार आहे, ही गोष्टी संपूर्ण तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.